हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू श्रव्वी ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. सो आज आम्ही बाहेर चाललेलो आहे कोल्हापूरला. सो सत्यमदादा खांडगे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्या माता भगिनींसाठी आणि मुलींसाठी एरियामध्ये आमच्या मावळलँड स्वराज असं त्यांनी ट्रिप प्लॅन केलेलं आहे. वन डे पिकनिक म्हणू शकता तुम्ही. सो आम्ही कोल्हापूर महालक्ष्मीला चाललोय. सो कसं असणार आहे ब्लॉग, काय असणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्ही पण बघू शकता की कसं आम्ही एन्जॉय करतो. फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे, परीला घरात सोडून जाते मी. सो चला कसं असणार आहे, काय असणार आहे बघूया. बघू शकता लेडीज ऑलमोस्ट येऊन थांबलेले आहेत, बघू शकता. सो सगळं तयारी चालू आहे. आम्ही माझे शेजारचे आहे ताई आणि आम्ही चाललेलो आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. सो चला, स्टे ऑन व्हिडिओ. तर आता ब्रेकफास्ट झालेला आहे. उपवास असलेल्यांना वेगळं दिले होते ब्रेकफास्ट आणि आम्हाला वेगळं दिले होते. ज्यांचा उपवास नाहीये त्यांना पोहे आणि वडे दिले होते आणि ज्यांचा उपवास आहे त्यांना साबुदाण्याचं खिचडी दिले होते. सो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही निघालेला आहे. सो चला. इथे बघू शकता ट्रॅव्हल्स बस जे असतात ना ते बुक केले होते आणि कम्फर्टेबल असं प्रत्येकाला सीट मिळाली होती. आणि प्रवास आमचा तळेगाववरून स्टार्ट झाला आणि कोल्हापूरपर्यंत. आम्हाला खूप मजा आली आणि इथून प्रवास आमचा चालू होतो तळेगाववरून. सो चला, आम्ही चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही, नेचर ब्युटी. सो आम्हाला दादांनी खूप सपोर्ट केलं. लेडीजसाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इतका प्रिकॉशन्स आणि इतकं केअर केलं त्यांनी की आम्हाला खूप मजा आली. आणि लेडीज इथं बघू शकता तुम्ही डान्स करायला पण सुरुवात केली, कारण जे घरामध्ये टेन्शन्स वगैरे असतात ना, लेडीज ते इकडं विसरून गेले होते. असं एन्जॉय केले त्यांनी. आणि हे कसं असतंय, लेडीजना काही गिफ्ट देण्यापेक्षा आहे ना, महत्त्वाचं म्हणजे त्यांना फ्रीडम किंवा त्यांनी बिन टेन्शन नसताना जे एन्जॉय वगैरे करतात ना, ते महत्त्वाचं असतं. फ्रीडम ते महत्त्वाचं असतं. सो बघू शकता तुम्ही इथं आम्ही कसं डान्स वगैरे करतोय. इथं मी सॉन्ग प्ले नाही केलेलं आहे, त्यामुळे मी बोलते, कारण प्ले केलं की प्रॉब्लेम होतो. त्यामुळे बघू शकता इथं आम्ही खूप मजा केलं. आणि लेडीज असं घरातलं टेन्शन म्हणा, पर्सनल टेन्शन, हे काही विचार न करता इतकं एन्जॉय केले. तुम्ही बघू शकता. थोडं लाजत पण होते यायला. सुरुवात आम्ही म्हणजे नाही का केली डान्स करायला, तसं हळूहळू सगळे यायला लागले. सो गाणे पण छान लावले होते. सो बघू शकता इथं तुम्ही खूप एन्जॉय केले लेडीज. मला असं वाटतं की एज लिमिट्स पण नव्हतं, काय नव्हतं. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे एज इक्वल एज असल्यामुळे आम्ही मिडल तेवढंच एन्जॉय केलेलं आहे. थांबू शकता म्हणून काय काय लेडीज सीटमध्येच बसले होते, तिथून त्या डान्स करत होते. सो त्यामुळे बघू शकता प्रत्येक लेडीज पण इथं एन्जॉय केलेलं आहे. सो आमच्यासाठी तरी हे खूप मोठं गिफ्ट होतं असं म्हणजे आम्हाला पर्सनली वाटतं. सो बघा, आणि कोऑर्डिनेटर्स पण लेडीजला काय लागतं काय नाही ह्याची काळजी घेत होते व्यवस्थित. सो इथून बघू शकता तुम्ही आम्ही जेवणाला उतरलेला आहे, जेवणाला चाललेलो आहे. जेवणाला तुम्ही बघू शकता इथं 17 गाडी त्यांनी बुक केले होते. आय मीन ट्रॅव्हल्स होते, 17 बसेस होते. सो इतकी लेडीजना मॅनेज, आय मीन लेडीजचं खर्च पाणी बघणं किंवा त्यांना ट्रॅव्हल करायला इतकं म्हणजे व्यवस्थित सगळं अरेंजमेंट करणं खूप अवघड गोष्ट असतं. तुम्ही बघू शकता गाईज, इथं ट्रॅव्हल्स आहेत, तन्वी ट्रॅव्हल्स वगैरे. सो 17 गाडी होते टोटल. 17 नंबर मी बघितलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणू शकते की 17 गाडी होते. आणि प्रत्येकाला पण प्रायव्हसी, प्रत्येकाला पण असं छान असं जेवण, प्रत्येकाला पण छान असं म्हणजे काय काय नाश्ता वगैरे म्हणा किंवा स्नॅक्स वगैरे ते
व्यवस्थित त्यांनी वेळेत दिलेला आहे. आणि इथं बघू शकता आम्ही जेवायला उतरलेला आहे. सो गर्दी खूप होती गाईज, त्यामुळे आम्ही लास्टलाच जेवलो. स्टार्टिंगला आधी गेलेले होते लेडीज वगैरे. सो तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो होतो ना, तोपर्यंत मी तुम्हाला हॉटेल शिवराज याचं व्ह्यू दाखवत आहे. बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे आणि परिसर बघू शकता बाहेरचं किती सुंदर आहे. आणि हे असं डिझाईन केलेलं आहे, जुन्या काळातलं जे वाडा टाईपमध्ये डिझाईन केलेलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही लेडीज भरपूर बसलेल्या आहेत. सो मी असं विचार केलं की जेवायला म्हणजे खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्ही बसावं आणि थोड्या वेळाने जेवायला जावं. इथं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. आणि हॉटेल पण खूप छान असं क्लीननेस मेंटेन केलेलं आहे. राजेंचं नावानेच हॉटेल आहे, शिवराज हॉटेल आहे. आणि इथं बघू शकता लेडीज वगैरे बसलेल्या आहेत, गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. आणि इथून काय काय लेडीज जेवायला ऑलरेडी गेलेले आहेत आतमध्ये. सो आम्ही इथं वेट करत होतो. बघू शकता तुम्ही सिक्युरिटी पण भरपूर आहे. सो इथं बघू शकता व्लॉगिंग पण चालू आहे. लेडीजना विचारत आहेत प्रेझेंटली त्यांना. असं काय कुणी त्यांना शिकवत नाही आहे की कुणाबद्दल असं बोला. त्यांची मनाने त्या असं म्हणजे त्यांना ट्रिप कसं वाटलं ते त्यांनी सांगत आहेत, त्यांचा रिव्ह्यू देत आहे, फीडबॅक देत आहे. आता जेवायला थांबलेला आहे. सो बघू शकता इथं फ्रेंड्स आम्हाला झालेले बघू शकता. बघा आमचे फ्रेंड्स. तर इकडं खूप लोक आहेत बघू शकता. तर ह्या ताई बोलतात. सत्यम दादा खांडेंनी जी अरेंजमेंट केली खूप छान वाटलं. त्यांची आम्ही म्हणजे कोल्हापूरचं दर्शन झालं, जेवणाची नाश्त्याची सगळी सोय खूप चांगली केली. आम्ही म्हणजे याच्यामध्ये नगरसेवक म्हणून तर आता येत होतो, पण पुढे आमदार म्हणून पाहायची आमची इच्छा आहे. तो बघू शकता गाईस, आता जेवण यायचं आहे आम्हाला. महत्वाचं म्हणजे अरेंजमेंट खूप छान केलेलं आहे सगळे बघू शकता तुम्ही. सो असं वाटत नाहीये की आम्ही म्हणजे नाही का पर्सनल आलेलो आहे. फॅमिली सोबत जसं आम्ही एन्जॉय करतो तसंच आम्ही एन्जॉय केलेलं आहे ह्या ट्रिपमध्ये. बघू शकता सत्यम दादा पर्सनली सगळ्यांशी भेटतायत. सो बघा गाईज, खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. ही आमची टीम आहे बघा. बघू शकता गाईज इथं ह्यानी उपवासवाल्यांना पण सेपरेटली अरेंजमेंट केलेलं आहे. आणि ज्यांचा उपवास नाहीये त्यांच्यासाठी पण खूप छान असं जेवण ऑर्डर केलेलं आहे. बघू शकता इथं अख्खा मसूर, पनीर. आणि आम्हाला वाटतच नाहीये आम्ही असं पर्सनली आलेलो आहे. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जसं एन्जॉय करतो तसंच वाटत आहे. सो खूप छान आहे सगळं बघू शकता. बघा छान केलेलं आहे अरेंजमेंट. ताई जेवण वगैरे कसं आहे? छान आहे. टेस्टी ट्रिप अरेंज केली आहे की आम्हाला खूप आवडलेली आहे. आता आम्ही नाश्ता पण भरपूर केलेला आहे आणि आता जेवणात पण खूप सुंदर सुंदर भाजी. अच्छा, हो ठीक आहे. छान आहे का? खूप छान आहे. हां व्यवस्थित वाटते. नाश्ता वगैरे पण खूप छान होता. ओके. आणि जेवणाची छान झालेली असते. हां जेवणाचं वाटते मी जेवण. हो. जेवणानंतर गाईज थोडं आम्ही रेस्ट केलं गाडीमध्ये. त्यानंतर इथं बघू शकता शॉप वगैरे आहे. इथं नऊवारीचे शॉप वगैरे दिसत आहेत तुम्हाला. सो तुम्हाला आता कळलं असेल की आम्ही ऑलरेडी पोचलेलो आहे कोल्हापूरला. सो 4 o'clock to 5 o'clock पर्यंत आम्ही इथं पोचलेलो होतो. आणि इथं बघू शकता नऊवारी साडी बेबीजसाठी आणि वन पीस वगैरे किती सुंदर आहे सगळं. सो बघू शकता जितकं शक्य आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. सो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. सो इथं हे जे सत्यमदादा खांडगे त्यांनी आहे ना आम्हाला ओटी सुद्धा दिलेले आहे. हे बघा बघू शकता. त्याच्यामध्ये नारळ आणि ओटीची सामान आणि खण असं एक देवीची फोटो पण आहे. सो असा त्यांनी दिलेला आहे. सो
चला देवीचं दर्शन करू आपण. आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही माहित नाही, बाहेरचं तुम्ही दृश्य बघू शकता. सो सगळं दगडाचंच आहे इकडं. खूप सुंदर आहे असं मंदिर बघू शकता. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. सो बघू शकता आम्ही आलेलो आहे. इथं शॉप्स बघू शकता तुम्ही खरेदीसाठी देवीचं जे काही सामग्री असतात ते, मुकुट वगैरे. नाईट व्ह्यू बघा कसं दिसतंय. सो चला आता जरा खरेदी करायचंय, मग घरी जाणार आम्ही, पुण्याला रिटर्न जाणार आहे. सो चला बघू शकता गाईज मार्केट. आम्ही बॅक साईडला गेलेलं नाहीये, तरी पण मी तुम्हाला मार्केट दाखवते. मी तुम्हाला बघू शकता हे चप्पलचे दुकान वगैरे आहेत. आणि ह्या साईडला छोट्या मुलांची इथं बघू शकता गाईज कसं केलेलं आहे. मोठाच चप्पल करून लावून टाकले, म्हणजे चप्पल दुकान आहे असं ओळखायला येईल असं. कोल्हापुरी चप्पल. हा तेच ना, कोल्हापुरी चप्पल. हे आजकाल लाईट ट्रेंडिंगला आहे, ते कानाला घालायचं हेडफोन टाईप मध्ये, बेबी हेडफोन. ते आवाज वगैरे करते नाही का. काहीतरी घ्यायचं म्हणतीये, पण ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे त्यामुळे. हा तर चाललेलो आहे आम्ही आता, कारण कसं आहे बसेस आहेत ते कसं सगळं येऊ शिवाय सोडत नाही, मग आमच्यामुळे वेळ व्हायला नको ना, त्यामुळे पटकन. म्हणजे अशी ट्रिप मी पहिल्यांदाच एन्जॉय केली आणि कसलंही टेन्शन नाही आणि कसलंही अडथळा नाही कुठे. आणि एवढं नियोजन अगदी विचारपूर्वक होतं सगळं की खूप आम्हाला म्हणजे एकदम फ्रँक वाटलं आणि खूप मनापासून एन्जॉय केलं आणि आनंद वाटला आम्हाला. दिवसभर अगदी दिवस आमचा पूर्ण एन्जॉय फुल केला. ट्रिपमध्ये आले पण असं वाटलं की आपण लाईफमध्ये पहिल्यांदाच असा अनुभव घेतला ट्रिपचा आणि अतिशय म्हणजे एवढं वाटलं की जसं आपण घरच्या ट्रिपमध्ये गेलो आणि सगळ्या भगिनी आणि जे मुलं ह्याच्यामध्ये आणि सत्यदादांनी जे आमच्यासाठी नियोजन केलं प्लीज म्हणजे भारावण्यासारखं झालंय आता. खूप छान, अगदी व्यवस्थित, एकदम घरच्या प्रमाणे. तर मी असं भेदभाव नाही केलेले कुणामध्ये, पण जसं आम्ही फॅमिलीमध्ये ट्रिपला वगैरे जातो तसंच सगळं अरेंजमेंट केलं होतं. एक टीम असून ठरून जेवणाचं किंवा बसमध्ये कुणाला कम्फर्टेबल किंवा काय असं कोऑर्डिनेटर्स पण ठेवले होते, त्यामुळे ट्रिप खूप छान झाला. आणि असं वयस्कर आहे किंवा असं एज कम एजवाले आहेत असं काही जाणवलं नाही, कारण सगळ्यांनी पण एन्जॉय केलं. कारण एन्जॉय करायला म्हणजे कसं असतं, कम्फर्टेबल हे गरजेचं असतं. ते आम्हाला कम्फर्ट झोन दिल्याबद्दल खरंच सत्यमदादांचं मनापासून धन्यवाद. बघू शकता गाईज हे कोऑर्डिनेटर्स आहेत आणि हे आम्हाला जाग्यावर बसल्या बसल्या सगळं आणून देत आहेत. मी तुम्हाला दाखवू शकते इथं. सो सगळं दादांनी दिलेलं आहे सप्लाय करायला, सप्लाय दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी सगळं. पण हे कोऑर्डिनेटर्स जे आहेत ना त्यांनी आम्हाला जागेवर सगळं आणून दिले आणि लेडीजची खूप काळजी घेतलेत. आणि ह्या लेडीज काहीतरी बोलणार आहे त्यांच्याबद्दल. बोला. मी तर पहिला त्याला थँक्स बोलणार आहे हे पोरांना. त्यांनी खूप आमची काळजी घेतली, प्रत्येक गोष्ट आम्हाला दिला टाइम टू टाइम. त्यांना सांगायला नाही लागलं आम्हाला की आम्हाला हे द्या ते द्या, एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळं खूप धन्यवाद सरांचं पण आणि त्या लोकांचं पण. आणि अगदी म्हणजे तोंडातून शब्द निघायच्या आधी काय ते पाहिजे अगदी आवाज न द्यायच्या आधी ते अगदी आपण त्यांच्याकडे बघितलं तरी त्यांना वाटत त्यांना काही गरज आहे. अच्छा, ते लगेच हा ते तर आहे. आणि घरातल्या मुलांसारखे 10 रुपयाची बॉटल पण तिथे येते. अच्छा. आणि जेवणापासून जेवण तर अप्रतिम होतं, जेवणाचा तर काही प्रश्नच नव्हता. नाश्ता पण इतका पोटभरून खाल्ला. मी आजचं खूप ट्रिप एन्जॉय केली आणि मुलं तर मुलांबद्दल तर काय बोलायचं खूपच. आणि मला तरी असं वाटतं की पर्सनली मी काहीच खर्च नाही केलेले तसं. काय केलं पण हा, कारण कसं आहे सगळ्या दादांनी पुरवलंय आम्हाला
आणि खरंच दादांना खूप धन्यवाद आहे आमच्याकडून. सो त्यामुळे पूर्ण होत हो हा, आणि त्यांना असं म्हणजे पुढं इम्प्रूव्हमेंट झालेलं किंवा डेव्हलप झालेलं आम्हाला पण बघायचंय. सो आणि असंच आमच्या लेडीजसाठी मेन म्हणजे ते गेटचं काम केलं आणि झाडांसाठी जे फांद्या काढायला सांगितलं ते पण काम केलं आणि कोणतंही काम जरी म्हटलं तर ते लगेच ते कामं दादांनी साई रेसिडेन्सीची जी कमान आहे जी आधी त्यांच्या वडिलांची होती मतलब त्यांनी केली होती पण आता नवीन त्यांनी केली सत्यम दादांनी. आणि आता झाडाचे वगैरे जे काही सगळे जे टाकले ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे त्यांनी सॉल्व्ह केले. रस्त्यावरची जी झाडं आहेत झाडांच्या फांद्या काढायला जसं सांगलं की दुसऱ्या दिवशी येऊन ते काम त्यांनी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद गाईज. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.